मित्रांनो, खूप जास्ती मजेदार बनणारी ही कट कुल्फी आज मी बनवतो आणि रेसिपी खूप जास्त इझी असणार आहे आणि खूप मजेदार आणि टेस्टी असणार आहे. सुरुवातीला दूध घेतला 1 लिटर, ज्याला मी आता पूर्ण थोडा गरम करून घेणार आणि थोडं कमी करणार आहे. ॲटलीस्ट 1 लिटरमध्ये आपण एक पाव लिटर कमी करायचं आहे. इथे मिल्क पावडर घेते 4 चम्मच, ती दुधामध्ये मिक्स करून त्यामध्ये ॲड करतो आहे. ती असं विस्कने मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी थोडी साखर टाकली, त्यानंतर थोडीशी टाकली विलायची पावडर, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कॉर्नफ्लॉवर टाकायचा. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं दूध मिक्स करून तोही ॲड करणार, जेणेकरून दूध घट्ट व्हायला पाहिजे आणि एकदम असं मजेदार झालं पाहिजे. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला दूध आपलं गाढा झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे, ते आपल्याला कळून येतं. त्याच्यानंतर हा दूध थंड करून घ्यायचा आणि आपल्याला आता एक एक फ्लेवरनुसार ॲड करायचं आहे. इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि गुलकंद घेतला आहे. सुरुवातीला मी काजू ॲड करून काजूच्या याच्यामध्ये बनवायचं, म्हणजे हा मावा काजू बनणार आहे, मलाई काजू बनणार आहे. सो एकदम सिम्पल आहे. हा ग्लासमध्ये मी पेपर ग्लासमध्ये भरून ठेवतो आहे. सेकंड मी आता घेतो याच्यामध्ये ॲड करून पिस्त्यासाठी मी ग्रीन फूड कलर यूज करतो आणि पिस्ता यूज करणार आहे आणि तेही आपण करणार आहोत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे हवं ते करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये जे फ्लेवर्स मिक्स करायचे तुम्ही करू शकता. मी गुलकंदही ॲड करणार आहे. गुलकंद आणि रोजचा कलर म्हणजे रेड कलर ॲड करणार आहे आणि तोही एक फ्लेवर ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत बदामचा, जो बदाम आणि केशर असणार आहे. त्यामध्ये केशरचं थोडं फूड कलर टाकतो आणि तुम्ही केशरच्या 2-3 दांडाही टाकू शकता फ्लेवरसाठी. अशा प्रकारे आपण बदाम, पिस्ता, काजू आणि गुलकंदाचे 3-4 फ्लेवर तयार केलेले आहेत. आता यांना पूर्ण झाकून घेतो आहे आणि हाय याच्यावरती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता फ्रीजर जर चांगला असेल तर तुम्ही ठीक आहे, नाही तर रात्रभर ठेवा आणि एकदम कडक झाला पाहिजे हे पूर्ण आपली आईस्क्रीम. त्याच्यानंतर ही कुल्फी मी पेपर ते ग्लास एकदम फोडून टाकलेत आणि फक्त कुल्फी साईडला काढले. त्यांना असं कट करून घेतो आहे. मग त्याच्यानंतर टूथपिक किंवा तुम्ही नॉर्मल कुठली स्टिक वगैरे ॲड करून तिला सर्व करू शकता आणि एन्जॉय करू शकता या गरमीमध्ये ही कट कुल्फी.